अभी हम लोग देख रहे हैं बांद्रा तालाब पर हैं और हमारे पास में ऐसे ही कितने टोटल तालाब है क्या है उसके बारे में हम लोग जानकारी लेने की कोशिश करेंगे। सर 1 मिनट या ना खाली या जरा। अरे पण इन्फॉर्मेशन द्यायला त्यांना बोलवलं गेलं ते तिथे उभं राहून काय नाही पण टेंडरिंग वगैरेचं नंतर हे करू द्या ना आधी। लेट अस नो अबाउट इट, जस्ट इमॅजिन। हां, इज दॅट द वे वी मेंटेन आवर तलाव्स? आता म्हणतायत की हे रिकामी करणार, मग हा पाणी कोण खिचतो इथे असं हे लावून? विल यू प्लीज कम डाऊन मिस्टर अमोल, जरा खाली या ना। नाही इथे या, म्हणजे मला 2-3 अजून तुम्ही फाइंड आउट करा जरा। आणि पाणी सॅम्पल कोण घेणार आहे त्यांना सांगा, सॅम्पल घ्यायला चालू करायला। कुठून घेणार, कसं घेणार? 27,000 स्क्वेअर मीटर। हाऊ ही 27,000 स्क्वेअर मीटर। 27,000 स्क्वेअर मीटर। आणि हा जो पूर्ण डायलॅपिटेटेड कंडिशन आहे, मग त्याला पूर्णपणे आपण हे नाही आहे प्रोटेक्शन असं आहे? हे सगळ्यात वारंवार काही रस्टिंगने खराब झाले, काही चोरी झाली। हां, पण आता आपण हा असं एवढा मोठा तलाव आणि ह्याच्या डीप किती आहे? डीप किती आहे? डीप माहीत नाही आहे। आणि ह्याच्यात असा प्रकारचा रोज कचरा टाकला जातो, कचऱ्याचं काही नियोजन नाही, डस्टबिन वगैरे। हा एक इथे दिसतोय फक्त। इथनं दोन्ही साईडनी लोक जाताना सगळं टाकत जातात। हां, पण आपला पण कुठेही बोर्ड वगैरे असं मला काही तलावाबद्दल किंवा कोणी कामाच्या साहेबांनी, आमदार मंत्री महोदयांनी उद्घाटन, कुठले आशिष शेलार, हां, त्याचे बोर्ड फाडून दिले। म्हणजे बीएमसीच्या असा प्रकारचं आहे की काही लावलं तरी लोक फाडून घेऊन जातात आणि बांद्रासारखं जागेत। हां हां, आणि कसलंही इथे CCTV वगैरे काही नाही आहे का फाइंड आउट करायला कोणी काढतं, काय काढतं? टेंडर केलेलं। तर हे पूर्ण रिकामी करणार, कधी होणार आहे रिकामी? काम सुरू करतील, आता तर अलॉट झाले तर। हां, मग काय म्हणजे त्या काय काय करणार याच्यात? म्हणजे सपोज याचं रेनोव्हेशनचं आहे तर काय काय याच्यात घेतलं गेलं, काय काय होणार आहे टोटल याच्याबद्दल सांगा ना। त्यासाठीच तर आपण बोलून घेतलं तुम्हाला। म्हणजे बॉटल पासून ते सर्व काही टाकलं जातंय। तो 9 से मामा आ रहा है ना, उसको बुला के लो, उसको बुला के लो, इधर बुला के लेता हूँ। इधर का चाहिए, उधर का, अगर बीच का चाहिए तो बीच का भी मिल जाएगा। आणि इथे सीवेज डिस्पोजल आहे का? सीवेज इथे डिस्चार्ज होतंय का याच्या आतमध्ये? हाँ, तिथे मला दिसतंय काही ओपनिंग्स आहेत। नहीं, मगर कौन फिर इसका इन्फॉर्मेशन कौन सही तरीके से बताएगा भाई कि सीवेज डिस्चार्ज कितना है, क्या है? इनके आके क्या फायदा फिर? ये अमोल काय वाईसकर ना, वसईकर, मग येऊन काय उपयोग? ते असिस्टंट सुपरिटेंडंट आहेत गार्डनचे आणि डेली इकडे येत आहेत, मग त्यांचा काय उपयोग जर त्यांना हेच माहीत नाही? आता एक एक करून विचारतायत, असं करून काम करून काय उपयोग आहे? त्यांना स्वतःलाच माहीत नाही आहे। असं होऊ शकतो, तसं होऊ शकतो। मला वाटतं इकडनं पण असायला हवं काहीतरी डिस्चार्ज। हो, ते हे काढलंय की नाही म्हणजे माहिती, त्यांना वेळच नाही है आपल्याला सांगायला। तो ये हालत है हमारी ये एक और बड़ी तालाब की। इसमें कितना मतलब अप्रॉक्सीमेटली कितना पानी साठा होता होगा? हाँ, इसमें टोटल अप्रॉक्सीमेटली कितना पानी साठा होता होगा? अरे भैया, आपको तो हमारे को सारा इन्फॉर्मेशन देने के लिए आपको भेजेगा। कौन? द्या ना, द्या जरा, लावत थोरात ना, सब इंजीनियर थोरात ना। हाँ, तो ये अभी यहाँ से वहाँ से भी मुझे दिख रहा है कि वहाँ से भी कोई ना कोई तो डिस्चार्ज होगा ही जरूर। ओ मामा को बुलाओ इधर और उनसे पानी भरवाओ। पण तुम्ही तुमच्या रिएजंट बॉटल कुठे आहे? मग ते रिएजंट बॉटलमध्ये घेऊन तुम्हाला फिक्स करावं लागेल ना BOD COD साठी। हाँ हाँ, ये जो मोटर लगाई है किस चीज़ के लिए मोटर लगाया है? इससे क्या करते हैं? देखो, उनको कुछ भी पूछो, ही इज जस्ट कॉम कन्सल्टिंग विद इंजिनियर स्टाफ। काय काय मेंटेनन्स आहे ना, इंजिनियर स्टाफ करतात ना, त्यामुळे त्यांच्याकडे। अरे मॅडम, तुम्ही जास्त मध्ये बोलू नका, मला माहित आहे कोण काय करतात आणि कोणाचं काय काम आहे।
when it is their duty, that it is a maintenance department's duty, they are keeping it clean and also let him answer. You don't try to cover up for what they are doing, who is the engineer and all. I am aware of everything. आणि एवढ्या दिवसानंतर आता आपण म्हणजे वाय नाव आधी आपण काही नाही, कारण मला पूर्ण जे तुटलं फुटलं उंदीरचा पूर्ण खाना असं दिसतंय, तर सडनली आता आपण घेतलं ते टेंडरिंग प्रोसेस सुरू होतं, हां पण ते फंडच्यासाठी थांबलं होतं. फंडच्यासाठी. आता कितीला आपण हे दिलंय, हा काम जो दिला हा अप्रॉक्सिमेटली कितीला? अप्रॉक्सिमेटली काहीतरी 16 to 17 crore. 16 to 17 crores. बट इन दॅट म्हणजे काय काय म्हणजे त्याच्यात ते काय काय करणार? पहिलं हे water डिसिल्टिंग होणार, पाणी काढणार, ते काढून कुठे टाकणार हा पाणीला? ते सगळी नाही सांगू शकतो, पण टेंडरिंग त्यांनी केलं. अरे बाबा असू द्या, पण तुम्ही लोक जेव्हा इथे तर, कारण क्लिनिंगचं तर मला काही दिसलं नाही, मेंटेनन्सचं काही दिसलं नाही आहे, आणि कुठल्या वर्षापासून बंद आहे ते पण समजत नाही आहे. आता मला काही जे हे दिसत आहेत काही काही ठिकाणी जिथे ओपनिंग आहे इथून पण कुठेतरी डिस्चार्ज आहे सुवेजचा, सिवेजचा डिस्चार्ज असेल, पण कुठे किती आहे तसं इनलेट? कारण तिथे एक दिसतंय, इथून मला एक दिसतंय, आणि इथे जे आहे खालून हा कुठून येत आहे ते पण जोपर्यंत हे पूर्ण रिकामं नाही करणार हां. तोपर्यंत करणारच नाही. असं नाही, ते सिवेज डिपार्टमेंटला माहीत आहे कुठे कुठे डिस्चार्ज पॉईंट आहे. कारण आता STPs वगैरे जेव्हा बांधायला घेतलं त्याच्या अगोदर त्याच्या पूर्ण आयडेंटिफाय होते कुठे कुठे वेर आर द पॉईंट सोर्स, नॉन पॉईंट सोर्सेस. वेरी बैड कंडीशन ऑफ एवरीथिंग. ये देखो क्या हालत है अभी. तो देखते हैं अभी सब इंजीनियर आने के बाद क्या होता है और उसका हम क्या कर पाते हैं. अभी ये हालत तो प्रेजेंटली है, कहते हैं शेलार साहब ने लिया है करने को सब. अभी ये उसी वजह से अभी शायद ये काम कब से शुरू होगा इसका कोई ये है? ते आता सांगतात. अच्छा. याच्यातलं पाणी साठा पण किती आहे ते पण सांगता येणार नाही, डीप किती ते पण सांगता येत नाही. आणि तुमच्या म्हणजे तुम्ही मेंटेनन्स डिपार्टमेंट, मग मेंटेनन्स डिपार्टमेंट गार्डन डिपार्टमेंट ओके, बट कारण इथे गार्डनच आहे तर हा गार्डनचा पण काही तसं त्या प्रकारचा जो मेंटेनन्स किंवा ते व्हायला पाहिजे तसं काही दिसला नाही मला. डेव्हलप नव्हतं. हां 8 वर्षापासून याचं डेव्हलपमेंटचं काम थांबलेलं आहे. डेव्हलपमेंट सोडून द्या, मेंटेनन्सचं मी म्हणते, जे मेंटेनन्स, हे जेवढे आहेत तेच मेंटेन करतो. कारण तिथे एक माणूस काहीतरी येते कान साफसफाईवाला तिथे बसला, तो पण चहा वगैरे पिऊन कचरा तसं टाकतोय. आपल्या डस्टबिन्स वगैरे मला कुठेही काही दिसलं नाही, साफसफाईचं काही दिसलं नाही, इन्फॉर्मेशन बोर्ड्स वगैरे काही दिसत नाही. हां राऊंड द क्लॉक क्लिनिंग सुरू असतं. नाही ते तर आता काय आलाय माहित नाही का कसं राऊंड द क्लॉक. आता मी तिकडनं इथपर्यंत पाहिलं कसल्याही प्रकारचं, आणि बोर्ड कुठे, एक सुद्धा बोर्ड दिसत नाहीये की हा बांद्रा तलाव आहे, याचं काय इम्पॉर्टन्स आहे, याला सांभाळायला पाहिजे सगळं आता त्याच्यासाठी. या टेंडरमध्ये टाकणार आहे ते बोर्ड सगळे काढून.